हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? आय एम फंटास्टिक. तर मावशी चालल्या होत्या कामाला. मावशीने ठेवल्या धागा इकडे भांडे. चला ड्युटी म्हणलं काय चाललंय ह्यांचं बघावा. काय चाललंय काहीतरी. बसली होती मोबाईल बघत. स्वयंपाक असं झाला का? आता. बघा ना, तर मावशी म्हणते त्या स्वयंपाक कोणी केलाय? त्यांना केला काय? तुम्ही केला का? त्यांनी म्हणलं केलाय अजून का? माझा हात सुद्धा नीट धुतला नाही. म्हणलं तिथं चपात्या करून थळ्या ठेवलाय. तिथं एक अंड खराब निघलं म्हणून ते अंड ठेवलंय त्याच्यात. भांडी घासून तिथं ठेवलं. त्या भगुल्यामध्ये पीठ मळलेलं पाणी आहे. पिठाची पिशवी अजून तिचं तोंड उघडच हाय. आम्ही इथं येऊन बसली. भांडी आणून ठेवली इथं आणि इथंच बसली. आणि ती कशाला स्वयंपाक करतात? ती काय तर मिरच्या तळत असत्याला. हा घासून ठेवलंय. हा अजून तिकडे कपडे पडले ती धुयची. हा तसंच असतं. पाणी चाललंय तवर बघा धुयाच. खरंच तर पाणी जात लगे. होय. हो बर. साडीला नवीन घातली. काय मला सगळे भिजली साडी वरची खालची. होय. आज कालची भिजली, परवा दिवशी भिजली. पावसानं वाळलीच पावसानं वाळायच नाही तर काय करू. म्हणून नवीच घातली बाई. हा? म्हणून नवीच घातली. नवीन नाही वापरायला काढायचं. वापरायच काढा. बरोबर काढा. मावशी म्हणतात अगं बाय पाणी जाईन, पाणी हाय तवर धुणं भांडी घे करून. कारभारी म्हणतात तू खाणार आहे का चपाती? मी म्हणलं नाही खाणार. तुम्हालाच केलं त्या म्हणलं चपात्या. तुम्हाला डबा बी न्या बांधून म्हणलं ना. आल्यावर बी होईन खायला म्हणलं. मी सण्या जाणार आहे. सण्याला ताप आलाय मरणाचा. तर सण्या हो का असा गपचूप खाय नसता. हा दिले आज नाही त्याला आंघोळ घातले. त्याला लय ताप आहे. रातभर तापलाय. रातभर एकटाच जागा आहे. रातभर जागा होता का पिल्या? चारला उठलोय तेव्हापासून हायच जागा. ताण लागती पण पाणी काय पिऊच वाटत का? वाचले मारते. ते औषधाचं पाणी आहे ना इकडं. पाण्यामध्ये औषध टाकतात. त्या औषधानं ह्याला पाणी पिऊ वाटत नाही सण्याला. बाटल्या भरून आणल्या त्या पैकी. कसली आहेत? दिसले बिस्लरीच्या नाही. बिस्लरीच भरून ठेवलेलं आहे त्या. चला आवर म्हणजे गोड तेल घेऊन येऊ. दुसरं भांड द्या ना. आता ते खराब झालं. नाही तर राहू द्या घासल्यावर. तुम्ही काय करायला लागला? ह्यांना तर मी काय बी बनवू द्या. ह्यांना दुसरंच काहीतरी खायचं असतं. नुसतं त्याला मी त्याचा नस सगळं त्या भितळावर उडतंय. जाऊया घेऊन. चटणी घेतली मग का डबा भरलाय कसा? ह्याच्यात काय केलं? कुठे का त्या चपाती भाजून घेतली त्यामध्ये. किती खोटं तर बोलता व. हे मिरच्या इथल्या तळल्या त्या. आता तर कशाला तेल लागायचंय अजून? एक तर पैसा नाही तर माझ्याकडं. त्या डस्टबिन मधलं पैसे काय केलं? कुठं मला पुरस आहे. काल नवीन डस्टबिन आणलंय. कसा आहे राडा बघा. एवढं सगळं राडा आवरून जायचं. रूम बारीक आहे ना त्याच्यामुळे. मग धरा घ्या ना तुम्हीच. आणि तुम्हाला पुसायला येते काय पुसायचंय? किचन वरचं. मी पुसते की. दुकानला जाऊ वाटत नाही. लाज वाटते. दुकानची कामं सुद्धा ह्यांना करू वाटत नाही. ते ह्यांना काय आणू वाटत नाही. लोकांचं गडी सगळं बघतात ना. आमच्या गड्यांना लाज वाटते. हिंडू फिरू वाटत नाही. पाहुण्या रावळ्यात जाऊ वाटत नाही. घरातल्या जबाबदाऱ्या घेऊ वाटत नाही. अंग झिजतंय सगळं. जीव झिजतोय त्यांचा. छकुलीचा सकाळी फोन आलता. मग कधी आणती सण्याला? सण्याची शाळा लय बुडती. काल मोठ्या बहिणीकडे जायचं होतं. काल दिवसभर पाऊस. ती लोणावळ्याची ताई आली होती. तर त्यातच दिवस गेला सगळा. मग संध्याकाळ झाली. 5 वाजल्या. मग 5 वाजता कसं जायचं म्हणून नाही गेली.
तर काय कमेंट्स तर यायला लागला ते लोणावळ्याची ताई भेटायला आली, ती आल्यावर काय त्या स्वातीनं तिला जेवण खावण केलं. मग म्हणते काय बाई असं पर लोणावळ्यावरून खायसाठी आले. किती माणसाच्या खाली नीच आहे त्या, म्हणजे त्यांची वृत्ती नीच आहे काय. खरंच प्रगती झालेली बघवत नाही आहे का नाही लोकांना, का बघवत नाही काय म्हणते. कुणी कुणाकडं आलं गेलेलं पटत नाही. अरे तुमची नीती चांगली ठेवा, मग तुमची नीती चांगली झाली की तुम्हाला पण मान सन्मान भेटल, आहे का नाही. घरात नाही इज्जत भेटली तर बाहेर तर इज्जत भेटल, जसे की मला, आहे का नाही. काय त्या ताईचं हाल, ती खायासाठी आली नव्हती, ती सुख दुःख वाटून घ्यायला आली होती. तिच्या महागटलं टेन्शन सांगितलं. ती काय यूट्यूबर नाही, काय नाही. सुख दुःख वाटून घेतलं म्हणले राधा तुझ्यासारखं मी दिवस काढलेला आहे, तर लय घाण वाईट दिवस काढला. तर म्हणले तिला पण बिचारीला नवरा नाही, 3 पोरं येतं, 3 पोरांचं लगीन करायचंय. एवढं ते वाईट दिवस काढल्यात ना की ते सांगत होते तर माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. का माहिती आहे का, जाऊ द्या, सांगून तर काय फायदा आहे. आपण चांगल्या मनानं सांगायला जातो, सुख दुःख वाटून घ्यावा म्हणून सांगायला जातो, पण हे भुकणारे बोलतच काहीतरी भुकतात. त्यामुळे काय नाही, एन्जॉय करायचा, भुकणाऱ्याला असं भुकून द्यायचं. आता मस्तपैकी हिंडून फिरून राहायचं, बघायचं. आता सण्याला सोडायला गेल्यावर तिकडले ननंदबाई काय जेवायला बनवते, मटण सटण अंडे, तिथनं निघायचं, याजबीज भरायचं, कावीला काय तर थोडं सामान घेऊन द्यायचं. मग काय तर असंच आनंदानं जगायचं, आहे का नाही. पिल्या उठ, तोंड बिंड धु, पाणी जाईन, भांडे बिंडे घासून घेते, आहे का नाही. पुन्हा जाते तिकडं. जायला काय गाड्यांचं लयच सोय नाही, काय नाही. आता मला उद्या तर लय काम आहे. भाडवणीला जायचं, घराच्या कडनं गवत काढायचं, पाहुणे रावळे जमतेले. आता आकाडातली जत्रा असते ना भाळवणीला, जावं लागतं. आपण काय कोंबडं बोकडं तसलं काय करत नाही, आपण फक्त खाया जात असतो. कारण मला कटाळा येतो, मला उलास नाही, मी स्वयंपाक करत नसते, त्यामुळं काय टेन्शन नाही आपल्याला तसलं. आपण डायरेक्ट का नाही लोकांच्यात खायला जायचं, खाऊन पिऊन मस्तपैकी 4 दिवस जगून यायचं, बरोबर आहे का नाही. सणाला दवाखान्यात इथं नेऊ का तिकडं नेऊ, काय डोकं चाललं नाही माझं. तरी काल माझी गोळी दिली होती त्याला खायला. आणलं का तेल, हो का, माझं गळ्यातलं तुटलंय, चांदीचं आहे. काय नाही फायदा, ह्याच्यावरचा 4 मणी घेतल्याला परवडलं असतं. 3000चं 4 मणी तर गळ्यात राहिलं असतं, पण हे 3000चं घेऊन ह्याचा काय फायदा नाही झाला. नाजूक तार आहे, ती लगेच तुटते. आम्हाला सोडता का हो, आ तुम्ही किती वाजता जाणार आहे. आता किती वाजलं त्या, 10 वाजता जायचंय ना तुम्हाला. तोंडात असं भंभुरा त्यानं येईना बोलायला. भांडे इथे घासून भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही. स्वतःची गाडी घ्यावं लागेल. सकाळ सकाळ म्हणजे सण्याला बोलवलं होतं तिनं. सण्या सकाळ सकाळ जाऊन आला, त्याला काय तर खापे म्हणत होते वाटतं, पण त्यानं खाल्लंच नाही, त्याचं दुखतंय म्हणून. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.